हे तिकडून आलेले आहेत. प्रशासनामध्ये प्राध्यापक म्हणून आदिवासी समाजाचं संशोधन त्या निमित्तानं ते करतायत. वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी प्रबंध लिहित आहेत आणि त्यांचं म्हणजे बाकीची भाषणं आहेतच, पण जाणीवपूर्वक संजय सरांना अगोदर का घेतलंय तर बऱ्यापैकी आपल्याला त्या निमित्तानं बऱ्याच गोष्टींचा उलगडा त्या निमित्तानं होईल. म्हणून सर आपल्याला विनंती की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण आज इथे ही जी सगळी गर्दी जमलेली आहे ही गर्दी केवळ कुणीतरी एका व्यक्तीने बोलवलेली आहे, कोणाच्या तरी विरोधामध्ये उभी राहायची आहे अशा मताची ही गर्दी नाहीये. कारण निवडणूक म्हणली की कुठेतरी पेच डावपेच संघर्ष शिव काटशिव या सगळ्या बाबी येतात. परंतु आज इथून जर आपण पाहिलं तर सर्व पक्षांचे, सर्व विचारधारांचे, सर्व संघटनांचे, सर्व स्तरातील जी काही मंडळी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे भाऊसाहेब. आणि म्हणून तुम्हा सर्वांचा आयोजकांचा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. खरं तर आपण हा विचार का करतोय की कोणीतरी एक व्यक्ती समजा नेतृत्व करते आणि मग आता त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी सत्तेतून खाली खेचायचं आणि मग आता त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी बदल घडवायचा वगैरे, केवळ हा विचार नाहीये इथं. वास्तविक पाहता जनतेने 1-2 दिवस नाहीये तर तब्बल 15 वर्ष खरं तर ही परिस्थिती पाहिलेली आहे उघड्या डोळ्यांनी. आणि म्हणून आज आपण हा जो विचार या ठिकाणी सगळी मंडळी घेऊन आलेली आहे तो फक्त हा एकच विचार आहे की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जो काही सुखाचा जो काही एक छोटासा किरण आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे तो आम्हाला या 5 वर्षामध्ये कुठंच पाहायला मिळेल नाहीये. तो जो समाधानाचा जो काही सूर्य आहे तो आमच्या घरामध्ये कधीच पोहोचलेला नाहीये. आणि म्हणून आम्ही आज तो सूर्य पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आज सुंदरताई असतील किंवा बाकी सर्व आपल्या जे काही महिला आहेत भगिनी यांच्या माध्यमातून जर तो सूर्य आम्हाला पाहायला मिळणार असेल तर देवाने साहेब त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खरं तर या भागाची परिस्थिती आपण जर विचारात घेतली साहेब तर खरं तर सगळ्यांना विचार करण्याची परिस्थिती आहे. आज रस्ते असू द्यात, आरोग्याची व्यवस्था असू द्या, शिक्षणाची व्यवस्था असू द्या, ग्रामीण भागामध्ये आश्रमशाळा आहेत. फार फार तर तिथं आर्ट्स किंवा कॉमर्स 2च शाखा आहेत साहेब. एखाद्या मुलाला जर सायन्स शिकायचे असेल 85ला आश्रमशाळा या महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत या आश्रमशाळेमध्ये एकही सायन्सचं जे काही फॅकल्टी आहे ते चालू केलेली नाहीये. मला सांगा 15 वर्ष जर माझ्यासारखा सदस्य जर या ठिकाणी असता जिल्हा परिषदेचा तर मी पहिल्यांदा ते काम हातात घेतलं असतं. कारण शिक्षण ही अशी गुरु किल्ली आहे, जर एखाद्या कुटुंबातला एक व्यक्ती जर जॉबला आला तर त्याच्या पुढच्या 4 पिढ्या सुधारतात. त्याच्यामुळे शिक्षण नावाची जी काही गुरु किल्ली आहे ही आदिवासी बांधवापर्यंत खरं तर या माणसाने घेऊन जाणं गरजेचे होते इतर नेतृत्वांनी, परंतु ती कोणी नेलेली नाहीये. आणि म्हणून आज जी काही दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते, आज आदिवासी विद्यार्थी हे जे काही जगाची स्पर्धा त्याच्यामध्ये काय टिकायला तयार नाहीये तर त्यांना जी काही गुरु किल्ली आहे महत्वाची ती मिळायला तयार नाहीये. आणि याला जबाबदार फक्त नुसते भाग परिस्थिती हे नाहीये, त्याच्यामध्ये नेतृत्वाचा पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असतो. कल्पकतेने अभ्यास दृष्टिकोनातून जर विचार करून जर निर्णय घेतला तर त्या ठिकाणी तुम्ही या बाबतीत पोहोचू शकला असता. आरोग्याच्या बाबतीत काय अवस्था आहे तीच अवस्था आहे भाऊसाहेब. आमच्या भगिनी मागच्या चावणच्या म्हणजे इथं आम्हाला अँटीव्हेनमची वॅक्सिन उपलब्ध नव्हती म्हणून त्या भगिनीचा जीव गेला. तिची 2 लेकरं होती 3-3, 4-4 वर्षाची. मी त्या देशक्रियेमध्ये सुद्धा बोललो होतो की या भगिनींच्या किंकाळ्या तुमच्या कानामध्ये अशा घुसल्या पाहिजे. मला सांगा कोणाच्या आयुष्यामध्ये जर एक छोटं लेकरू आहे आणि त्या छोट्या लेकराला आई वडिलांची सावली आवश्यक असते आणि त्याच परिस्थितीमध्ये जर ती सावली त्याच्या आयुष्यामधून निघून गेली तर लक्षात घ्या कोणी असू दे, इथं सगळेजण आपण प्रत्येक जण आई वडील आहोत. त्याच्यामुळे ही परिस्थिती लक्षात घ्या हे कशाने होते. आणि अँटीव्हेनमची वॅक्सिन आणणं काही फार आवड नाहीये. तुम्ही फक्त एक पत्र लिहायचे आणि पाठपुरावा करायचे, हे एवढंच करायचं फक्त. ते सुद्धा होत नाही आमच्याकडनं. मग अशा अवस्थेत काय करणार. देवडे साहेब अक्षरशः म्हणजे आपल्या सगळ्याच लोकांना त्याच्यावरती विचार केला पाहिजे की आपल्या मी फक्त कुपोषणा संदर्भात पालघर आणि मेळघाटचं ऐकत होतो, परंतु मी सकाळची बातमी पाहिली आणि या जुन्नर तालुक्यामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सुंदरताई 217 मुलं ही अतिकुपोषित होते. हे जोक नाही. हा अतिकुपोषित मध्ये 217 मुलं या तालुक्यातले असणं
हा जोक नाहीये. हा सगळ्या जिथच्या राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्यतः ज्यांनी सत्तेवरती आहेत त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं अपयश त्यांचं आहे. म्हणजे आपण त्यांच्याविषयी बोलतो म्हणजे उगाच बोलत नाही, हे अपयश आहे. आपण कुठल्या विकासाच्या गप्पा करतोय आपण? म्हणजे तुम्ही एखादी शेळी नेली त्याचा पंचनामा करायला गेले तुम्ही म्हणून तुम्ही फार मोठं जागतिक लेवलचं काम केलं असं काय होत नाहीये. त्याच्यासाठी फॉरेस्ट अधिकारी आहेत. एखाद्याचं घर पडलं तुम्ही पंचनामा करत जाताय, त्याच्यासाठी तलाठी आहे बाबा, तुझं ते काम नाहीये. बरं आम्ही काय पाहतोय रोज युट्यूबला इकडे तिकडं, मी तांबडा बैल घेतला, मी बाळा बैल घेतला, मी मशावर चाललो, मी परांगी लावली. अरे काय करायचं बाबा आम्हाला? जगू दे नाही त्यांच्या माणसाला जरा सोय व्यवस्थित. तू बाळा बैल घेणे तिकडे तांबडा बैल घेतो, खिलार घेतो, गाव ठीक आहे, तुझ्या घरी नेऊन तिकडे बांध, आम्हाला त्याची काय करायचंय का? आमचा इथं जीव चालला रोजच्या रोज. काल आमच्या भगिनी बनकर फाट्यावर गेल्या, 31 मला त्या गाडीमध्ये सापडल्या, 2 महिला जागेवर खलास झाल्या. आमच्या निमिरी गावची एक माता भगिनी ऍडमिट केली नारायणगावला साहेब. तिला पाहायला म्हणून तिचा मुलगा गेला, त्याचा पण ऍक्सिडेंट झाला. त्याच्या ही जबडा खालचा जबडा त्याचा तुटला साहेब. त्याला 90,000 रुपये, 1 लाख रुपये त्या ठिकाणी 90,000 ते 1 लाख रुपये त्याला दवाखान्याचा खर्च सांगितला. आता मी त्याच्यावरती एक पोस्ट लिहिलं साहेब. ते मला म्हणते तू काय केलं? अरे मग जिल्हा परिषद सदस्य मी नव्हतो ना, मी साधा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जाणारा, मग आता मी काय करू? पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो का साहेब, त्या गोष्टी सांगाव्या लागतील आम्हाला. पण आम्ही साधं कार्य करतो, आम्ही किसान सभेच्या माध्यमातून या भागात कामं करतोय छोटी छोटी. रोजगार हमी नावाचा एक कायदा साहेब, 385 रुपये रोज मिळतो माणसांना. आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कामं चालू केली. जवळजवळ 27 लाखाची कामं आपण या भागामध्ये केली आहेत. निलमताई, सुंदरताई, 27 लाखाची कामं आपण केलेली. मध्यंतरी यांनीच भाव आणली होती का आजपर्यंत कुठं हिरड्याला भाव मिळतोय का कधी? आम्ही त्याच्यावरती 12 दिवस उपोषण केलं मंचाला. तुम्ही सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला. 17 कोटी रुपये मिळाले लोकांना नुकसान भरपाईचे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांमधून. आता तिथं यांनी भाव मांडली होती. यांच्याकडून आणलं ही पोरं सोडत म्हणून. मी जाणूनपूर्वक असे बोलतोय कारण मला काल तो प्रश्न विचारलाय, तू काय केलं बाबा? तुम्हाला सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय आदिवासी पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 रुपयाची मदत मिळत होती. आम्ही सलग 3 वर्ष संघर्ष केला साहेब. अगदी राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, आदिवासी मंत्री असेल, TRT असेल, सगळे आम्ही फिरलो. 11.5 कोटी रुपये आपण त्या विद्यार्थ्यांना, 200 विद्यार्थ्यांना मिळून दिले. आज दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 200 लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळतात संशोधन करण्यासाठी. आता आदिवासी विद्यार्थी जर पीएचडी करू लागले तर साहजिकच ते चांगल्या पोस्ट जाणार आहेत, चांगल्या समाजाचा आरसा म्हणून ते काहीतरी संशोधन करणार आहेत. आणि मग अशा वेळेस आम्ही हे सगळं करत असतो. छोटे छोटे आपल्या ताकदीनुसार करतायत प्रत्येक जण कामं, परंतु तुम्ही डिसिजन मेकिंग तुमच्या हातामध्ये आहे. आमचे किरण सर आले, कुठे किरण लोकरे सर? मला सांगा लोकरे साहेब, गोळेगावच्या प्रकल्प कार्यालयामध्ये हा माणूस रोज चक्रा मारतोय. आता मला खरं तर प्रश्न पडला की ह्या चक्रा कशासाठी? यांनी जर संशोधन केलं 34 का 34 कोटी किरण सर 2004 ते 2017 पर्यंत 4200 कोटी गोळेगाव प्रकल्पामधून 2004 ते 2017, बरोबर किरण सर? महाराष्ट्राच्या, असू द्या महाराष्ट्राच्या, पण हे सुद्धा आपले प्रकल्प कार्यालय आहे. आता एवढा मोठा निधी या आदिवासी विकास प्रकल्पामधून रिटर्न जातोय, तो लॅप्स होऊन जातोय तो. मग हा मनुष्य चक्रा मारायला का जातोय गोळेगावच्या प्रकल्पामध्ये? माझा असा प्रश्न आहे. मग आता परत संशोधन करायला लागलं आमच्या वर्ग लोकांना. कुठला ठेका कोणाला गेला, कुठला ठेका कोणाच्या संस्थेला गेला, कुणी काय पेस्ट करून कुणी खाल्लं, बरोबर आहे की नाही? कामाची यादी आम्हाला विचारतायत आणि निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही. मध्यंतरी जवळजवळ 200 काहीतरी 73 का 74 मुलांचा ऍडमिशनचा प्रश्न होता. महाराज आले, व्हिडिओ शूटिंग काढले, निघून गेले. आम्ही 6 महिने लढतोय, वर्ष 11 महिने लढलो साहेब. 274 पोरांना तिथं हॉस्टेलमध्ये ऍडमिशन केलं. मला हे माझं भूषण भीषण सांगायचं नाहीये, परंतु जी माणसं डिसिजन मेकिंग मध्ये आहेत, उद्या सुंदर आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत, तुम्ही सुद्धा हे कामं नाही केलं तर हे प्रश्न अशाच मिटिंग मध्ये येऊन विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे मला काय म्हणायचंय की हे नेतृत्व जर सपशेल अपेक्षित ठरले 15 वर्षामध्ये, तर आज जनतेने सरळ सरळ विचार केला पाहिजे की आम्हाला काम करणारी माणसं पाहिजे, आम्हाला बदल हवाय. आम्ही वारंवार जर आम्ही त्याच दगडावरती लोक आपणणार असू तर हा आदिवासी समाज आजही रक्तभंग झालेला आहे. मी मागे अतुल शेठला स्पष्ट बोललो त्या भाषणामध्ये की साहेब आमच्या भागामध्ये आता काटेरी बाबी लावू नका,
आमचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेले आहेत. आम्हाला चालायला सुद्धा म्हणे आता अजिबात इतके रक्तबंबाळ झालेले आता. त्याच्यामुळे आमच्या भागात जर लावायचं झालं तर चांगले गोड फळ लावा बाबा, आंब्याचं लावा, चिकूचं लावा, काजूचं लावा, आम्ही खाऊन पिऊन जरा दष्टपुष्ट होऊ. पण असली काटेरी बाबी आमच्याकडे आणूच नका तुम्ही. तुम्हाला सांगतो माझ्या याच गुणधर्मामुळे भाऊसाहेब मला एकदा जेलमध्ये जायची वेळ आली होती. म्हणजे काय झालं, मी झोपतच होतो आणि साधारणतः साहेबांचा मला लवकरच 7 वाजताच फोन आला. संजय साबळे बोलताय का? म्हणलं नाही तुम्हाला जरा बोलायचं साहेबांची. आणि कुठे तुमची राहतोय कुठे? म्हटलं जुन्नर मध्ये राहतो, या म्हटलं तुम्ही इकडं. म्हणलं माझ्या भावाच्या इथं आहे मी आज मुक्कामी. मी परमनंट का जुन्नर मध्ये नाही, परंतु का काही कामानिमित्तानं आलो येतो म्हणलं. म्हणलं आज आहेत का तुम्ही जुन्नर मध्ये? म्हणलं आहे. बरं, मग म्हणलं आलो मी तिथं. आली तिथं गाडी लावली आणि गाडीत बसल्यानंतर मी म्हटलं काय बाबा काय कशासाठी इतक्या लवकर गाडी बोलवले? नाही म्हणले साहेबांना बोलायची. तिथे गेलो साहेब, मला माहित पण नव्हतं का मला अटक केली यांनी. तिथं आतमध्ये गेले ते पोलीस अधिकारी म्हणले तुम्हाला अटक केली. म्हणलं काय केलं बाबा मी आता इथून? ते म्हणले नाही म्हणले साहेबांनी तक्रार केली. म्हणलं कोणत्या साहेबांनी तक्रार केली? नाही म्हणले तुम्ही 1 लाखाची खंडणी मागितली. बरं आता झालं काय? इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट आला. काय झालं? हे मासे घोडे यांच्या चिंचोलीमध्ये आणि संजय साबळे जुन्नर मध्ये अंतर जवळजवळ 17 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. आता इतके लांबून का आणि काय मेसेज खंडणी दिली का? कशी काय खंडणी घेतली आणि कसं काय केलं बाबा? मी काय माहितीये का, आळानी डोक्यावरती असंच होत ते. बरं प्लॅन करायचा नीट करायचं ना, की जेणेकरून बाबा हा सुटणार नाही परत. म्हणजे आपली बुद्धी अशी काय परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण मी समजून घ्या, आपल्या होत्या पुन्हा पुन्हा आपल्या माथ्यावर मारू नका. त्याचे परिणाम सगळ्यांना बघावं लागतात ते. मग परत बाळ होईल तांबडा होईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. माझं बोलणं जास्त टोचत त्या माणसांना, पण तुम्ही जे बोलणार ते एकदम स्पष्ट बोलणार. तुम्ही चुका केल्या ठोकला तुम्हाला, तिथं कोणी असू द्या. त्याच्यामुळे जर तुम्हाला समाजात काम करायचं तर नीटवाणी कामं करा. तुम्हाला समाजाने जर संधी दिली, ज्या उंचीवर रावसाहेब समाजाने पोहोचवलं त्या उंचीवरनं खर्च समाजाची दारिद्र्य दिसायला होतो, दुःख दिसायला पाहिजे होती. यांना दिसलं काय? माझ्या विरोधात काम करणाऱ्याला जेलमध्ये गेला पाहिजे. यांना दिसलं काय? मला नावं ठेवणाऱ्यावरती केस दाखल केला पाहिजे. ह्या ज्या काही सगळ्या बाबी आहेत भाऊसाहेब, तर याला आम्ही सगळी मंडळी करतो कंटाळले. आता मी त्याचा कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करतो. आमचं स्वतंत्र सगळं काम करण्याची पद्धत आहे. आमची काम करण्याची जी काही हे आहे, आम्ही काही कुठल्या विचारांशी कधीच आलेलो होत नाही. परंतु आज इथं का उपस्थित आहे तर आम्हाला न्यायाच्या बाजूने भरायचं भाऊसाहेब. आणि या भागातली जी काही अपप्रवृत्ती आहे ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे, या दृष्टीने करता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. मला असं वाटतं की आपण सगळेजण आज या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी उपस्थित राहिलेले आहात. सुनीताताई, काळजी करू नका तुम्ही, कारण ही जी काही गर्दी आहे ही गर्दी आपल्याला हे सांगून देते की या भागामध्ये परिवर्तन हे अटळ आहे. इथे जो काही भस्मासूर आता उजळून चाललेला आहे तो भस्मासूर या ठिकाणी संपवला जाणार आहे. एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटते. आणि जाता जाता मी एक संदेश देतो आपल्या पक्षश्रेष्ठीला सुद्धा की मोठ्या बँकेचा चेक हातात घेऊन फिरू नका बाबांनो, कारण तो चेक आता वाटणार नाही, तो संपलेला आहे. तुमच्या पदरात 1 रुपया पडणार नाही. तो मोठ्या बँकेचा चेक आहे. उगाच आपण खाली पिली कागद गोळा करून खिशात फिरू नका. एवढं माझं या ठिकाणी आपल्या पक्षश्रेष्ठीला सुद्धा बाबासाहेब सांगणं आहे. मला आपण जरा जास्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि माझं बोलणं जर कोणाला लागलं तर त्याची मला फिकीर नाही. मी असा माणूस आहे की मी कुठल्याही परिणामाची चिंता कधीच करत नाहीये. जे बोलेल ते थोडं बोलेल. मग पुढे काय अजून 4 वेळा जेलमध्ये जायची वेळ तरी चालेल, अजून 4 वेळा गुन्हा दाखल झाले तरी चालेल. आता तुम्ही नागरिक जनता ठरवायचं पुढं. मी जेलमध्ये गेलो का 2-4 जण तुम्ही 7 बारे घेऊन या, कारण मलाही सवय झाली. आता 7 बाराची सगळी सिस्टीम माहीत झाली. 2 फोटो लागत येतं, हे 2 7 बार लागत येतं आणि फक्त 6 महिने तुम्ही कोणाला जामीन नाही झाले पहिला आधी. बाकी सगळं तुमच्याकडे रेडी राहू द्या आता. कारण इथं कसं आहे, खरं बोललं का लगेच जेल असतोय. त्याच्यामुळे भाऊसाहेब तुम्हाला जेल एखादे तुम्ही जाऊ द्या. तर धन्यवाद.